महायुती पिछाडीवरती गेली असं म्हणता येणार नाही। यावेळी या ज्या काही निवडणुका आहेत चुकीच्या पद्धतीने चुकीचे गैरसमज पसरवून अफवा पसरवून या ठिकाणी लढलेले आहेत। आता यांना बरं वाटतं, परंतु मुस्लिम समाज जो आहे याला बाजूला काढून शेड्यूल कास्ट समाज आहे आतापर्यंत आम्ही एकत्र सर्वांनी काम करत होतो। त्यांचं संविधान बदलणार ती दाखवून आणि गोष्ट म्हणजे मुल्ला मौलवी आणि जे काही प्रमुख आहेत त्यांना लाखो रुपये वाटून फतवे काढायला लावले आणि जो मुस्लिम समाज आहे त्याला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला। परंतु निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला याचा फायदा झाला असेल, परंतु सामाजिक शांतता आणि स्थिरता राखण्याच्या दृष्टीने चुकीचं काम केलेलं आहे। त्याही समाजाला कळेल की मतदानाकरता हे आपल्याला लाभच आहे आणि एकाच वेळी असा सर्व लोकांना एकत्र करून माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विरुद्ध एक जो चुकीच्या पद्धतीने प्रचाराची मार उठवण्यात आली त्यात हे लोक सक्सेस झाले होते। सामान्य कार्यकर्त्यांना मतदानाचा लोकसभेचा चेहरा मात्र आता या काम होता कसं बघतात काम करतो की त्या ठिकाणी पक्षाचा आणि हा जो माझा जो विजय आहे त्या विजयामध्ये शिंदेसाहेब आहेत, त्याचबरोबर आमच्या वहिनी ज्या आहेत त्या वहिनी स्वतःच्या मुलाच्या प्रचारासुद्धा घेतला। सकाळी 7-7 वाजता त्या ठिकाणी माथाडी कामगारांची त्यांनी मिटिंग घेतल्या, शांतवाईच मिटिंग घेतल्या, कार्यकर्त्यांना भेटल्या, स्वतःच्या मुलाच्या प्रचाराला गेल्या नाही। माझ्या प्रचाराला विकास शिंदेसाहेब असतील ते स्वतःच्या प्रचारासाठी काम केलं। माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेब असतील त्यांनीसुद्धा प्रचंड असं हे मुळा माझ्या मतदारसंघातून केलं। गणेश नाईक साहेब असतील, विजय चलगुले आहेत, पुढे नांदा आहेत, आमचे संजय वाघुले आहेत, त्यानंतर आमचे नरेंद्र मेहता आहेत, त्याचबरोबर संजय केळकर आहेत, मंदाताई म्हात्रे आहेत, गीता जैन आहेत, आमचे हेमंत पवार, आमचे उर्वेश सरनाईक, आमचे राम नेपाळे, ही सर्व मंडळी आहेत, आमचे रवींद्र फाटक आहेत आणि आमचा सर्वसाधारण कार्यकर्ता विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, आमचा गटप्रमुख स्वतः उभा आहे। अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, अविनाश जाधव, निरंजन डावकरे असतील, त्याचबरोबर अभिजित पानसे असतील, आनंद परांजपे असतील, ही सर्व मंडळी सर्व पक्षीय पदाधिकारी रस्त्यावर उतरली होती। 12 दिवसात का खासदार आहेत, उमेदवारी डिक्लेअर झाली। 1 तारखेला 3 तारखेला फॉर्म भरला आणि 6 तारखेला प्रारंभ केला आणि सगळ्या आधी जे 6-6 महिने वर्षभर मी स्वतःला खासदार म्हणून घेत होते त्यांच्या आधी सर्वांपर्यंत पोहोचलो हे मला केवळ शक्य नव्हतं। माझ्या पाठीमागे ही सर्व आमचे नेते मंडळी आणि माझा कार्यकर्ता हा जो माझ्या पाठीशी होता त्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि कायम कार्यकर्ता म्हणून राहण्याचाच प्रयत्न करेल या ठिकाणी तुम्हाला सांगतो।